वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पुढे चाललो आहे आपण. आम्ही चाललो आज तेजलकडे राईड टू बीसाठी. आता आम्ही केक घ्यायला आलो. आम्ही केकची ऑर्डर ऑलरेडी दिली होती. हा कस्टमाइज केक आहे आणि आता हा घेऊन आम्ही तेजलच्या घरी जातोय. बोल काय बोल. तर त्याला ॲड्रेस नाही माहिती आणि तुम्हाला अशा रिक्षात बसतो. आम्ही ज्या रिक्षात बसतो त्यांना ॲड्रेस नाही माहिती आहे आणि आम्हाला पण नाही माहिती आहे. मग आम्ही आता मॅप लावून जातोय. हा मॅप भरकटलाय प्राची. मॅपमुळे आम्ही अजूनच कन्फ्यूज झालेलो. त्याच्यात रिक्षावाल्याला रस्ताही नव्हता माहिती. मग आम्ही शेवटी रस्त्यातून लोकांना विचारत गेलो. आता आम्ही रिक्षातून तर उतरलोय पण आम्हाला आता बिल्डिंग सापडत नाही. आता आम्ही शोधत जातो. इकडून राईड बोललेला ना. चल इकडे. फायनली आम्हाला बिल्डिंग सापडली आहे. आता आम्ही जातो. प्राचीने रॉंग ॲड्रेस वाचला होता. तर 20 नंबरच्या जागी ती 50 नंबरची बिल्डिंग शोधत होती आणि आम्ही गेलेलो चुकीच्या बिल्डिंगमध्ये. नशीब आम्ही खाली नाव वाचलं. म्हणजे 603 वर नाव तर वेगळं दिसतंय. तेव्हा समजलं की आम्ही चुकलोय. आता आम्ही परत बिल्डिंगच्या शोधात आहोत. या कारणासाठी मी प्राचीला गतीच कुठे नेते. नुसते चालते आणि माझ्याकडे सर्व देऊन ठेवलंय. साधा ॲड्रेस पण ती बघत नाही. राहू दे. मी मॅपने बरोबर इथपर्यंत आणलेलं. ती मला परत फिरून तिकडे नेलंय. आम्ही बिल्डिंग मध्येच फिरतोय. आम्हाला काहीच कळत नाहीये कुठची बिल्डिंग आहे. 20 नंबर बिल्डिंग शोधतोय. आता 18 होती ना तिकडे. खरोखर आम्ही प्रॉपर बिल्डिंग मध्ये एंटर करत आहोत. तेच आता आपण आपल्यातली नावं वाचून 3603. बस आम्हाला इथेच जायचं होतं. बघा जिची ब्राईड टू आहे ती बघा कशा अवतारात आहे. कुठे गेलेली? पार्लर. अच्छा. ब्राईड टू बीच आम्हाला घेऊन जाते तिच्या ब्राईडला. आता आम्ही टेरेसवर जातोय. तयारी चालू आहे डेकोरेशनची. आम्ही लवकर आलेलो तर अजून डेकोरेशन वगैरे तयारी चालू होती. मग तोपर्यंत आम्ही आमचं फोटोशूट करून घेतलं. ही बाई नेहमी मला बोलते जास्त फोटो काढते आणि स्वतः आता एवढे फोटो काढते की थांबतच नाहीये. नवीन फोन आहे, फोटो तो बनताय. ते बहाणे झाले. ही रियालिटी. आणि माझा एकही फोटो चांगला नाही काढत आहे. खूप फोटो चांगले आले पण आम्हाला दुसऱ्यांना पोजेस सांगायचे नसतात. फक्त स्वतःचे फोटो काढायचे. राहू दे. हे बघा मी प्राचीचे किती छान फोटो काढलेत आणि तिने माझे कसे काढलेत ते बघा. प्लीज आता ब्राईड सारखे जर परत आमची ब्राईड आली आहे. बघ तरी वॉक दे. चालणार मी किती काय पण बोलू. हा फायनल लुक आहे डेकोरेशनचा. खूप छान डेकोरेशन झालेलं. आणि ही आमची होणारी ब्राईड टू बी. आता फोटोशूट चालू आहे. खूप छान दिसत होती. काय होते प्राची? कंटाळा आला तुला? हाय तरी बोला. तुम्ही लोक येणार आहे ब्लॉग मध्ये. तेजलचं फोटोशूट चालू होतं. त्यानंतर आम्ही तेजलसोबत सगळ्यांनी एक एक करून फोटोज काढले
आणि मग केक कटिंगला सुरुवात केली. काय बोलता ब्राईड? 2 वाक्य बोला. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. तिचा हा जो पदर आपण केला तो वेस्ट केला, वेस्ट. तेजलने आपल्यावर अन्याय केला. केक वगैरे खाऊन झाल्यावर मग शेवटला ब्राईडने आमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलेले. मग आम्ही सगळ्यांनी बसून पिझ्झा एन्जॉय केला. सगळं खाऊन वगैरे झाल्यावर फायनली आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला. खूप एन्जॉय केलं. आणि आम्ही भेटलोय आणि आम्ही रील नाही बनवणार असं होणारच नाही, तर आम्ही 1-2 रील सुद्धा बनवून घेतले. आणि पार्टीचा शेवट हा ब्राईड टू बीच्या डान्सने झाला आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला कसा वाटला हा आमचा ब्राईड टू बीचा फंक्शन? अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपला आहे. प्राची खूप दमली आहे आता. डान्स खूप केलाय ना तिने. अजिबात नाही केला डान्स. चलो बाय.